नमस्कार, मी सुजिता आणि स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये आणि अजून एका लॉंग फॉर्म ब्लॉगमध्ये। तर आज मी आलेली आहे आई एकविरेच्या दर्शनाला। एक नवस होता तो पूर्ण करायचा आहे, आमचा खोखो। तर मी कारल्याला ॲक्च्युली आता तिसऱ्यांदाच आली आहे। सो म्हटलं आज ब्लॉग शूट करूच या आणि बाकी दाखवते तुम्हाला पण दर्शन घेऊन। सो स्टे ट्यून। मंदिर शक्तीपीठ वेहेरगाव यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन। टिळा लावण्यात आलेला आहे आमच्या आणि हे आहे आईचं पहिलं मंदिर। अर्धा पण नाही म्हणू शकत, 20% पायऱ्या चढून झालेल्या आहेत। आता मस्त छाव धूप सावली भेटली। आता इथून अशी दुकानांची सुरुवात चालू होणार आहे आणि इकडे पण असं रस्त्याचं काम चालू आहे। हे देवीचं छोटं मंदिर आहे, त्याच्या अजून मागेच आहोत। बाकीचे घरचे अजून येतात त्यामुळे वेटिंग चालू आहे। हालत बघू शकता गरमीने कशी झाली आहे। अजून तर एवढंच कुंकू लागलं आहे, अजून भरपूर कुंकू लागायचं आहे। आय डोंट नो काय हालत होणार। अँड दॅट टू माझं हँकरचीफ राहिलेलं आहे गाडीत, मी ॲज युजल। सो चला त्या घरच्यांचा वेट करू। मग ते आले की आता ते जे दुसरं छोटं मंदिर आहे पहिले तिथे पाया पडू आणि मग पुढचा प्रवास सुरू करू। अजूनही हाफ डे पण नाही आला आहे कुठूनच, तरी आम्ही चालतोय समहाव। एका पॉईंटला पोचलो, म्हटलं तुम्हाला एक साधारण व्ह्यू दाखवते। इथला सुंदर असा नजारा आहे डोंगराळ आणि इथे एक छान असा रट्ट्या श्वान पण झोपलेला आहे। अजून त्या छोट्या मंदिरात पण नाही पोचलो आम्ही। मम्मी वगैरे चालत येतात अजून, तिला अजून थोडंसं त्रास होतो, वयोग आला ना। बट लकीली अजून तरी मी शाबूत आहे, सवय नसेल तरीही। सो लेट्स सी किती वेळ लागतो अजून। आय अपडेट टाइम टू टाइम। फायनली आफ्टर सो मच स्टेअर्स फायनली मंदिराच्या इथे आलेलो आहेत। लकीली संडे असून जास्त गर्दी नाही आहे, सो होप दर्शन चांगलं होईल। बघूयात। लाईनीमध्ये पण कोणीच नाहीये, खूपच नशीब चांगली म्हणावे आणि आपला मानपान पण चांगला हो अशी माझी इच्छा आहे। तर बघूयात काय काय शूट करता येईल, मला माहीत नाहीये कारण शूट करायला आय गेस मी एकटीच आहे, म्हणून आतापर्यंत देवाचे दर्शन वगैरे आधीमध्ये जे घेतले ते शूट करायला नाही भेटले। पण तरी पण विल सी। कानातले निघालेले आहेत, केसावरती बांधले गेलेले आहेत ऑलरेडी, अवतार खराब झालेला आहे। तसं लाईन तर आहे अजून, लहान मुलांचं रडणं पण आहे। ऑलमोस्ट ॲट द हाफ वे लाईनीमध्ये आणि अजून तुमचं बाहेर आतमध्ये शूट वगैरे करून देणार असतो मंदिराच्या, त्यामुळे ट्राय करेल फक्त। खूप टाईम आहे अजून आणि हे असे निवांत बसून आहे तिथे। जसं मी बोलले आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसेल, त्यामुळे इथूनच तुम्ही पण दर्शन घ्या। फायनली देवीच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलं आहे। आतमध्ये आय थिंक फोन अलाउडच नाही आणि तिथं कोको पले भावाकडे भेटत आहे। आईचं दर्शन घेऊन आणि कोंबड्या वगैरे उडवून आता निघायची वेळ झालेली आहे। येता येता खूप शॉपिंग केली, प्रसाद वगैरे हे ते।
पण ऑफकोर्स तिकडे अलाउड नव्हतं शूट करायला आणि ते कोंबड्या वगैरे उडवताना एवढा टाईम नव्हता ते सगळं करायला, खूप गर्दी होती त्यामुळे ते सगळं शूट नाही करता आलं. अवतार माझा खूप विचित्र झाला आहे नो. आता एक कैरी घेतलेली आहे मस्त अशी 20 रुपयाची. आता जेवणार आणि मग निघणार आणि असं काहीतरी होतं दर्शन. बाकी जेवण वगैरे आपण नंतर दाखवू. सो फायनली जेवायला आम्ही आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. तर म्हटलं तोपर्यंत ऑर्डर दिलेली आहे तर म्हटलं तोपर्यंत ब्लॉग एंड करूयात. तेच म्हटलं आज दिवसभरात फंबल कसं नाही झालं ब्रो. एनिवेज तर म्हटलं ब्लॉग एंड पण करूयात आणि मला फक्त एवढं सांगायचं पण होतं मनातली इच्छा, बाकी काय नाही की खरंच म्हणजे आता मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलली होती की देवाच्या नावाखाली ॲक्च्युली खूप लूट चालू झालेली आहे. बिकॉज किती वस्तू महाग आहे तिकडे. म्हणजे जे आपण स्वीट्स वगैरे घेतो 80 रुपये 70 रुपये पाव वगैरे ते इथे 100 150 असे प्राईजमध्ये आहेत. साधारण ओटी जरी आपण घेतली तरी ती हार्डली सगळं जुळवाजुळव करेपर्यंत पण एक 60-70 पर्यंत जाते. भाई इथे 150 रुपये म्हणजे डबलनी प्राईजने घेत आहेत. आणि सगळं ओके चला जाऊ देत आपण देवासाठी घेतो वगैरे एवढं एनिवेज. पण भाई दर्शन जेव्हा ते बघितलं आम्ही की असे ते प्लेट आपण ज्याच्यामध्ये घेऊन जातो ते ट्रे वगैरे ते घेतात. हार एका साईडला, नारळ एका साईडला, स्वीट्स एका साईडला आणि साडी असेल तर दुसरीकडे, खण असतील तर डायरेक्ट खाली. हे असं चाललंय. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही तो ट्रे जो आहे तो देवीच्या पायथ्याशी ते लावा. आम्ही एवढ्या रांगेत उभं राहतो वगैरे वगैरे. तेच आहे की आपल्याकडच्या देवांच्या मंदिरांमध्ये ना भाई खूप भेदभाव केला जातो की VIP आणि आपण कॉमनर्स अँड ऑल. खूप फरक पडतोय आपला खूप. आणि हेच आपली सोसायटी झाली आता, काही बोलू शकते. पण आईची श्रद्धा, आईवरची श्रद्धा किंवा बाकीच्या देवांवरची पण श्रद्धा खोटी नाहीये माझी. पण हे जे लोकांचं चाललंय ना धंदा करणं आणि दॅट टू ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या परत त्याच दुकानदारांना दिल्या जातात कमी किमतीमध्ये, परत ते आपल्याला त्याच जास्त प्राइसमध्ये देत आहेत. म्हणजे काय चाललंय काय कळतच नाहीये ब्रो. आणि त्यात पण आपण इतर वेळेला जरी कुठल्या मंदिरात वगैरे जातो तर प्रसाद आपण देवीला नैवेद्य दाखवतो आणि प्रसाद वाटतो वगैरे. इथे तो प्रसाद नाहीच, डायरेक्ट ते ट्रे जे आपण बॉक्स घेतो ना ते तसेच देतात. म्हणजे परत ते पण तुम्ही दुकानदारांनाच विकणार आणि मग ते परत पैसे डबलनी कमवणार आणि मग काय निव्वळ. आता परत काय बोलली तर क्रिटिसाइज होईल. बट नाही यार, ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मला ना खूप नाही आवडत. एनिवेज दर्शन चांगलं झालं नाही म्हणू शकत. म्हणजे निवांत झालं नाहीये. ऑफकोर्स जा ये कर असं पटपट चला 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 हे असंच होतं प्रत्येक मंदिरामध्ये. मोठ्या मंदिरांचं तर हेच होतं. तर तसंच दर्शन झालंय. बट मनापासून आईकडे जे मागितलं ते फक्त मिळू देच एवढीच फक्त आशा आहे. बाकी तर ब्लेसिंग्स तर भेटलेल्या आहेत. तर चला ब्लॉग एंड करू. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, माझे मत पटले असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून काय ब्लॉग्स पाहिजेत ते पण मला सजेस्ट करा. कारण एक तर मला टॉपिक नाही भेटत आहे आणि दुसरी गोष्ट वेळही नाही भेटत आहे. तर आय होप मी अशीच बिझी राहावी आणि असंच स्वतःला थोडं पुढे पुश करत एक सक्सेस मिळावा. प्रचंड गरम होतंय, स्वेट होतंय मला खूप जास्त. आणि आता मम्मीचा वगैरे फोन येतो त्यामुळे मी पेटू पूजा करायला चाललेली आहे. देवपूजा झालेली आहे, आता पेट पूजा. बाकी कमेंट्स करून सांगा मला. ओके, भेटूयात पुढच्या कुठल्या तरी नवीन आणि चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आई एकविरेचा उदो चला बाय.